आज आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये भांड्याच्या धुनीत हा पाठ शिकणार आहोत. घनपदार्थ व द्रव पदार्थ साठवण्यासाठी भांड्याची गरज आहे. भांडी ही गृहोपयोगी वस्तू आहे. पूर्वीच्या काळापासून माणसांनी भांड्याचा वापर केला आहे. या भांड्यांचे अनेक प्रकार व पूर्वपार काळापासून आत्तापर्यंत भांड्यामध्ये झालेला बदल याची माहिती भांड्याच्याच तोंडून या पाठामध्ये मजेदार रीतीने लेखकाने सांगितलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबाकडे गावी पोहोचले. तिथे मामाची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आता काय मुलांची नुसती धमाल. आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. उन्हाळ्यामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायचे. ज्यावेळेस मुलं मामाच्या घरी सुट्टीला आली आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं उन्हात फिरण्यापेक्षा घरातच खेळूया, आजी त्यांना उन्हामध्ये दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. त्यामुळं सगळी मुलं घरामध्येच एकमेकाबरोबर खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधव राज्य आले होते. आदिती कुठीच्या खोलीत लपायला गेली. तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदाच जाते पाहिली होती. मुलं घरातच लपाछपीचा खेळ खेळत होती. आदिती, माधव आणि इतर त्यांची भावंड. तर लपण्यासाठी आदिती एका खोलीत गेली आणि तिथं तिला जातं दिसलं. जात्याकडे तिचं लक्ष गेलं. तिने पहिल्यांदाच जात पाहिले होते. हे काय आहे असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कुटीच्या खोलीत बोलवले आणि जाते दाखवले. त्याच्याकडे पाहून जातेने स्मित हास्य केले. मग ज्यावेळेस जातं आदितीने पाहिलं, तिने जातं कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळं तिला वेगळं दिसलं म्हणून सगळ्या भावंडांना घेऊन ती दाखवण्यासाठी आली. त्यावेळेस जात्याने त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. स्मित हास्याचा अर्थ काय होतो? हलकेसे थोडेसे हसू. थोडंसं जातं पण हसलं. जाते म्हणाले, काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जातं. जातं त्यांच्याशी बोलायला लागलं की मला तुम्ही ओळखलं का? मी जातं. अरुण म्हणाला, तू इथे काय करतोस? जाते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहे. त्याने सांगितलं की आता लोक मला जास्त महत्त्व देत नाही. फक्त लग्नामध्ये हळद दळण्यासाठी वापर होतो. इतर दिवशी ते असं एका बाजूला फेकून देतात, पाहतसुद्धा नाहीत. आणि इतर माझे सगळे सोयरे म्हणजे इतर नातेवाईक म्हणजेच भांडे सगळे घरात विराजमान झालेले आहेत, म्हणजे आलेले आहेत. आदिती म्हणाली, तुझे मित्र सगळे सोयरे कोणते? आम्हाला समजलं नाही. तेव्हा जातं म्हणालं, तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल. मग जात्याने काय केलं? कोठीतले इतर भांडे जे ठेवलेले होते त्यांनी त्या सगळ्यांना उद्देशून तो म्हणाला की आमच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही. सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांची माहिती? त्याने इतर भांड्याला विचारलं, मी यांना आपल्यात झालेले बदल, विकास, आपला जन्म याबद्दल माहिती सांगू का? त्यावेळेस सगळ्या प्रकारची जुनी जी भांडी पडलेली होती त्यांनी माना डोलवल्या. त्याच्यात एक दगडी पाटा होता. दगडी पाटा म्हणाला, थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्याची आवश्यकता वाटू लागली. मग पूर्वीपासून माणसाला भांड्याची गरज का वाटू लागली? अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी. म्हणून त्यांना भांड्याची गरज वाटू लागली. या गरजेपोटी त्यांनी मातीपासून मडकी आणि पसरत ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे
अशी नित्योपयोगी भांडी बनवली. आता ही सगळी मातीची भांडी तुम्ही पाहिलेली आहेत. याच्यामध्ये मडकी माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतो पिण्यासाठी. नंतर पसरत ताट मातीचंच असायचं ते. नंतर वाडगं म्हणजे वाटीसारखं. पाराती म्हणजे ज्यावेळेला आपण ताट वापरतो तसं पण मातीचं. रांजण म्हणजे आता हौद वगैरे आपण बांधतो, पण पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी रांजणचा उपयोग करायचे. प्रत्येकाच्या घरी असायचाच. घडे घडे म्हणजे सुद्धा माठासारखाच मोठा प्रकार. अशी मातीची भांडी असायची. तेव्हा माधव म्हणाला, अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो. मग काय रे, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? मग मुलांना प्रश्न विचारला मुलांनी की आत्तापर्यंत लोकांनी फक्त मातीचीच भांडी बनवली का? आम्ही जसं माठामध्ये पाणी टाकून थंड करून पितो, छोट्या मडक्यात दही लावतो, असे विविध उपयोग आहेत. मग आम्ही फक्त मातीचीच भांडी बनवली का माणसाने पूर्वी? तर सुराई म्हणाली, नाही, तसं नाही. मातीच्या भांड्याबरोबर दगडी, लाकडी, चामड्याची भांडी मानवाने तयार केली. तुम्ही चामडी बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? मग त्यांनी सांगितलं की फक्त मातीपासूनच नाही, तो भोपळ्याचं मधला भाग काढून तुंब बनवलं जातं वाळलेल्या ह्याचं. नंतर चामड्यापासून सुद्धा बुदले वगैरे तयार केले जातं. म्हणजे मातीबरोबर चामडी, वाळलेले फळं जे असायचे भोपळ्यासारखे त्याच्यापासून तयार केले जायचे. मंदा म्हणाली, हो हो, मी आंतरजालावर अशा भांड्याची खूप चित्र पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात, हेही वाचलं आहे. मग तिने सांगितले की आदिवासी लोक अशा भांड्याचा उपयोग करतात, लाकडापासून पण भांडी बनवलेली आहेत, असं तिने सांगितलं. अशी मी चित्र पाहिलेली आहेत, आंतरजालावर माहिती वाचलेली आहे, पाहिलेली आहे. तेव्हा खलबत्ता म्हणाला, मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काठवट पहा. काठवटचा उपयोग काय व्हायचा? पीठ मळण्यासाठी. आता जशा मोठ्या पराती आहेत त्याच्यामध्ये आपण पीठ मळतो, तसं पूर्वीच्या काळी लाकडापासून बनवलेली काठवट असायची. पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. अशा प्रकारे तिथं कोठीमध्ये असलेली तर भांडी आणि मुलं यांच्यामध्ये संवाद चालला आहे. भांड्याची गरज माणसाला का लागली? कारण अन्न साठवणे आणि शिजवणे मुख्य कारण. त्यामुळं माणसाला भांड्याची गरज भासली. नंतर मातीपासून बनवलेली भांडी माणसाने उपयोगात आणली. मुलांना प्रश्न पडला, फक्त मातीचीच का? त्यावेळेस खलबत्ता सुरई यांनी सांगितलं की मातीचीच नाही तर लाकडापासून, चामड्यापासूनही भांडी बनवतात. काठवटीचा उपयोग सांगितलेला आहे पीठ मळण्यासाठी आणि अजून काय, भाकरी थापण्यासाठी. अजूनही ग्रामीण भागात त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत ह्या पाठामध्ये पाहिलेलं आहे की माणसाला भांड्याची गरज का पडली? का पडली? अन्न साठवणे आणि शिजवणे. मग मातीच्या भांड्यापासून पाणी पिण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी त्याचा विविध प्रकारे उपयोग होतो. मग मुलांना प्रश्न पडला, फक्त मातीचीच भांडी का? त्यावेळेस चांबड्याची आणि भोपळ्यापासून सुद्धा तुंबे बनवले जायचे. लाकडापासून काठवट, अशा प्रकारे भांड्याचा विविध प्रकारे वापर पूर्वीपासून चालत आलेला आहे. आजचा दिवस एवढं ठीक आहे. धडा वाचून, आत्तापर्यंत झालेला भाग वाचून तुम्ही प्रश्न पहिला फक्त लिहून काढा, बाकीचा भाग नंतर, आणि धड्याखाली शब्दार्थ लिहावेत.